बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय पहा। भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? बघा, कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचे या ठिकाणी कलम आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, काय विचारलाय। कोकण या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? कोकणामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल पहा। कोकण बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? तर कोकणामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा पहा, काय विचारलाय। गरमसूर डोंगर विचारलेत कोणत्या जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहे? बघा, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गरमसूर बघा हे डोंगर नागपूर या जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक चौथा पहा, या ठिकाणी काय विचारलाय। खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? त्याचे योग्य उत्तर काय असेल बघा। खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्हास नदी या ठिकाणी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, या ठिकाणी काय विचारलाय। तापी आणि पांझरा या ठिकाणी 2 नद्या आहेत, या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तापी आणि पांझरा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे। तापी आणि बघा पांझरा यांचा संगम मुदावड जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे। तापी आणि पांझरा यांचा संगम मुदावड धुळे या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, काय विचारलंय। डिंबे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? डिंबे हे धरण बघा, पर्याय पहा काय विचारलेत। नीरा नदी असेल, भीमा, घोड नदी, कुकडी। डिंबे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे। डिंबे हे धरण घोड नदीवरचं या ठिकाणी हे धरण, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय पहा। माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? माणिकडोह धरण आहे, या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय असेल? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे बा। माणिकडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव शहाजी सागर जलाशय, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला। आलय या ठिकाणी बघा शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, मराठी व्याकरणचा प्रश्न आहे। आलय या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। वारा, पाणी, घर आणि ढग। बघा, आलयचा समानार्थी शब्द कोणत्याला पाहिजे? आलय म्हणजे या ठिकाणी घर, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या ठिकाणी समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, काय विचारलाय। तेलंगणा या राज्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तेलंगणा या राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे। सन 2014 या वर्षी पहा तेलंगणा या राज्याची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलंय। महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा विचारलाय कोणत्या वर्षीचा कायदा आहे? महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या ठिकाणी या वर्षीचा कायदा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा महत्त्वपूर्ण असेच या ठिकाणी 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे वेगवेगळे टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत। फार्मासिस्ट ऑफिसर असेल, लॅब टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, बघा या ठिकाणी सर्वांचे आपल्याकडे या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी PDF या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा, ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला बघा। मायनी हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मायनी हे पक्षी अभयारण्य,
तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामधलं पक्षी अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला? खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असते? खडक कार्बनचे मिश्रण असते, खनिजांचं मिश्रण असते, दगडांचे मिश्रण असते, हायड्रोकार्बनचं मिश्रण असते. खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? खडक हे खनिजांचे या ठिकाणी मिश्रण असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये असतात? विचार प्रक्रिया आणि कल्पना विस्तार, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? चतुर्थ व्यवसायामध्ये असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता आहे? गाळाचे खडक यांचा कालखंड कोणता असेल? स्तरित म्हणजेच गाळाचे कालखंड यांचा कालखंड कोणता? गोंडावणा कालखंड आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 पहा काय विचारलाय? महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉमची स्थापना या ठिकाणी विचारण्यात आले. सिकॉमची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सिकॉमची स्थापना, तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा, MIDC यांची स्थापना केव्हा झाली होती? सन 1962 MIDC यांची स्थापना झाली होती. तर सिकॉमची स्थापना सन 1966 या वर्षी पहा सिकॉमची स्थापना ही झाली होती. विषय क्रमांक पुढचा काय विचारला? लाख उद्योग कोणत्या जिल्ह्यामध्ये चालणारा उद्योग आहे? लाख उद्योग, बघा महाराष्ट्रामध्ये भंडारा या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लाख उद्योग हा चालतो. NH48 बघा हा खालीलपैकी कोणत्या NH48 या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विचारलाय? कोणत्या 2 शहरादरम्यानचा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे? NH48, तर याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई दिल्ली बघा यांच्या दरम्यान NH48 या ठिकाणी हा राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? NH7 बघा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक या ठिकाणी लांबीचा महामार्ग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान विचारले कोणत्या प्रकारचा घाट लागतो? वाई ते महाबळेश्वर बघा कोणता असेल? वाई ते महाबळेश्वर या ठिकाणी बघा पसरणी हा घाट लागतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सन 1853 साली धावलेल्या रेल्वेच्या पहिल्या 3 इंजिनची नावे कोणती होती? बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सन 1853 मध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली होती. त्या इंजिनची नावे कोणती आहेत? साहिब, सिंध आणि सुलतान बघा रेल्वेच्या 3 इंजिनची नावे आहेत. विषय क्रमांक पुढचा काय विचारला? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 18 जुलै बघा सन 1857. 18 जुलै सन 1857 या वर्षी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 22 काय विचारलाय? कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? वानवडी बघा पुणे जिल्ह्यामध्ये कृत्रिम अवयव केंद्र आहे. विषय क्रमांक 23 काय विचारला? कोलाम बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात, तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. 0 ते 6 या वयोगटामध्ये विचारले सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बीड या जिल्ह्यामध्ये बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी या ठिकाणी प्रमाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बोडो ही कार्यालयीन भाषा कोणत्या राज्याची कार्यालयीन भाषा आहे? बोडो विचारले कोणत्या राज्याची कार्यालयीन भाषा आहे? बघा, बोडो प्रामुख्याने आसाम या राज्याची कार्यालयीन भाषा आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? पोंगल हा सण, त्याचे योग्य उत्तर काय असेल? पोंगल बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो. विषय क्रमांक 27 काय विचारला? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण, तर याचे योग्य उत्तर काय असेल? पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये बघा 100% साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ बघा हे राज्य भारतामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण असलेलं राज्य आहे. विषय क्रमांक 29 बघा या ठिकाणी काय विचारलाय?
नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य. तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा चित्रकला प्रकार. मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खजुराहो मंदिर कोणत्या राज्यामध्ये? खजुराहो हे मंदिर विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? खजुराहो मंदिर, खजुराहो लेण्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, एरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे? भुसावळ, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा. बघायचं योग्य उत्तर काय असेल? एरई नदीच्या काठावर बघा चंद्रपूर हे शहर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय विचारलाय पहा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? महाबळेश्वर जिल्हा सातारा विचारले कोणत्या नदीचा उगम होतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी पहा कृष्णा नदीचा या ठिकाणी उगम होतो. विषय क्रमांक तिसरा बघा, घोलवड हे ठिकाण विचारले कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? घोलवड बघा हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. बघा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? पारस बघा अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाली बल्लाळेश्वर रायगड जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सह्याद्री या पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली? सह्याद्री या पर्वताची निर्मिती विचारली खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सह्याद्री या पर्वताची बघा निर्मिती प्रस्तरभंग या कारणामुळे सह्याद्री या पर्वताची निर्मिती ही झालेली आहे. विषय क्रमांक 9 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला बघा, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा. तर याचे योग्य उत्तर काय असेल? मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? शेरवली बघा हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? शेरवली कोणा जन्मगाव आहे? तर महर्षी गर्भ बघा यांचे या ठिकाणी हे जन्मगाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था कोणत्या एका ठिकाणी? यशदा ही संस्था कुठे आहे? बघा पुणे या ठिकाणी यशदा ही संस्था आहे. मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर बघा हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर बघा हा जलाशय अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? रशिया देश, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. विषय क्रमांक बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा लोकसंख्येची एकूण घनता किती होती? 382 चौरस किमी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मल्याळम भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची भाषा आहे? मल्याळम ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? त्याचे योग्य उत्तर काय असेल? मल्याळम भाषा बघा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बोलली जाते. लुनी ही नदी विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? लुनी ही नदी राजस्थान बघा राज्यामध्ये प्रामुख्याने लुनी ही नदी आढळते.
मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? नील क्रांती पहा. मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे. कोलार आणि हाट्टी बघा या सोन्याच्या खाणी विचारले कोणत्या राज्यामधल्या खाणी आहेत? कोलार आणि हाट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामधल्या खाणी आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोलार आणि हाट्टी बघा या खाणी कर्नाटक या राज्यामधल्या सोन्याच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा पेरांबूर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर तामिळनाडू राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उमेश चंद्र बॅनर्जी पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध? उस्ताद बिस्मिल्ला खां बघा हे शहनाई वादक यांच्या संबंधीचे आहेत. गोल घुमट कोणत्या ठिकाणी आहे? गोल घुमट बघा बिजापूर बघा जे की कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी बघा प्रसिद्ध गोल घुमट आहे. बिजापूर कर्नाटक राज्य. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता? त्याचे योग्य उत्तर काय असेल? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध बघा हा ग्रह सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. नाईल बघा ही जगामधली सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे? जगामध्ये सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे कोणती आहे? नाईल नदी इजिप्त या देशामधून ती वाहत असते. भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 52 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? सन 1772 मध्ये बघा सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते. धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन कोणी केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे DMER वरती बघा सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं PDF आणि संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.